नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मसावी व लसावी शिकणार आहोत मित्रांनो. मसावी व लसावी, मसावी आणि लसावी. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघणार आहोत मित्रांनो, तर मसावी व लसावी काढणे, मसावी व लसावी काढणे, लसावी काढणे. त्याच्यानंतर बघू आपण दशांश दशांश संख्येची लसावी व मसावी काढणे, लसावी व मसावी काढणे, मसावी काढणे. त्याच्यानंतर सहमूळ संख्येची सहमूळ संख्येची लसावी काढणे, लसावी व मसावी काढणे. त्याच्यानंतर घातांक संख्येची लसावी व मसावी काढणे, लसावी व मसावी काढणे, मसावी काढणे. त्याच्यानंतर आपण बघू अपूर्णांक संख्येची लसावी व मसावी काढणे, मसावी काढणे. हे मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये हे आपण टॉपिक बघणार आहोत आणि याच्यानंतर आपण शाब्दिक उदाहरणे ते पण बघणार आहोत. तर तुम्हाला लसावी कसे काढतात उदाहरणात बघा मित्रांनो. लसावी म्हणजेच लघुत्तम, मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक. तर तुम्हाला अगोदर तुम्हाला विभाजक काढता आले पाहिजे. विभाजक आणि विभाजक म्हणजेच होतात अवयव. तर मित्रांनो 18 चे विभाजक जर तुम्ही पाडले तर 1 आणि 18, 1 ने भागले तर 18 होईल, 2 ने भागले तर 9 येईल आणि जर 3 ने जर तुम्ही भागले तर 3 ने भागले 18 हे झाले मित्रांनो 18 चे विभाजक. आता त्याच्यानंतर आपण हे झाले 18 चे विभाजक आणि याला म्हणतात विभाज्य आणि यांना म्हणतात विभाजक. आता 24 चे विभाजक बघा. 1 24, त्याच्यानंतर 2 ने भाग जाते तर किती येतील 12 येतील. त्याच्यानंतर 3 ने भागा, 3 ने तर 8 येईल, 3 ने भागला तर 8 येईल आणि 4 आणि 6 हे झाले मित्रांनो, हे झाले 24 चे विभाजक. आता इथं मसावी म्हणजेच काय ते मसावी म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी सामायिक विभाजक मोठ्यात मोठी सामायिक विभाजक कोणती आहे इथं. हे पण एक सामायिक आहे, 2 नाही सामायिक आहे, 3 आहे, पण आपल्याला कशी पाहिजे मोठी संख्या सामायिक विभाजक पाहिजे म्हणून हे 6 आहे. तर मसावी होईल 6. आता 24, 18 आणि 24 याची जर तुम्हाला लसावी काढायची म्हणत असेल तर 24 चा फाळा तुम्ही 24 चा फाळा म्हणा मित्रांनो. 24 याच्यानंतर 48, मग 72, 48 72 आणि याच्यानंतर मित्रांनो 96 येईल, 120 आणि 144 हे झाले. तर 18, आता 18 चे 18 चे 18 1 18 18 दुने 18 1 18 18 दुने 36, 18 3 54 आणि 18 4
72, 18 हे झाले 72 आणि मग 108 येतात. हे 18 आणि 126 आणि 144 मित्रांनो हे झाले. तर इथं सर्वात लसावी म्हणजेच काय होते? लसावी म्हणजेच लहान. लसावी म्हणजेच मोठ्यात मोठी सामायिक. आता येते लहानात लहान सामायिक विभाजक. तर लहानात लहान इथं सामायिक विभाजक कोणते? 18 आहे का इथं? नाही. 36 आहे का? नाही. 54 आहे का? नाही. तर 72 आहे. 72 हा सर्वात लहान आहे. तर ही 72 ही झाली लसावी. 72 झाली लसावी. 72 लसावी मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला मसावी म्हणजेच काय? मसावी म्हणजेच मोठ्यात मोठी सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजेच लहानात लहान सामायिक विभाजक म्हणजेच लसावी. स्क्रीनशॉट घेऊन टाका. 36 वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येईल? तर मित्रांनो आता आपल्याला 36 चे अवयव पाडायला लागतील. 36 चे अवयव. तर 36 चे विभाजक कसे? 36 चे विभाजक तुम्हाला कसे पाडतात मी सांगितलं होतं. 36 चे विभाजक कसे? अगोदर 1 ने भागा. 1 ने भागला 36 ला तर किती येईल? 36. आणि त्याच्यानंतर 2 ने भागा. 2 ने भागला तर 18 येईल. त्याच्यानंतर 3 ने भागा. 3 ने भागला तर 12 येईल. आणि मग 4 ने भागा. 4चा फाडा म्हणा. 4चा फाडा 9 पर्यंत. 9 चौक 36 म्हणजेच 9 येईल. आणि आता 5 ने भागा. 5 ने भाग जाते का? नाही. 5 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येची एकच स्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5 ने भाग जाते. आणि जर आता 6 ने भाग जाते का? 6 ने 6 36. 6 36 म्हणजे 6 2 वेळा लिहू नये, फक्त एकच वेळा लिहा. तर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच 36 ह्या वस्तूचे किती प्रमाणे वाटता येतील? 36 वस्तूला 9 भागात वाटता येतील. 9 प्रकारे वाटता येतील. 36 ह्या वस्तूला किती प्रकारे वाटता येतील? 9. मित्रांनो तुम्हाला याचे विभाजक काढता आले पाहिजे. तर आपण विभाजक कसे काढलं हे तुम्हाला समजले पाहिजे. अगोदर 36 ला भागला. 36 ला 1 ने भागला तर हे 36 आले. आणि मग 2 ने भागला तर 18 आले. आणि 3 ने भागला तर 12 आले. आणि 6 ने भागला तर 4 ने भागला तर 9 आले. आणि 6 ने भागला तर 6 येतात. पण 2 वेळा 6 लिहू नये म्हणून हे किती झाले पूर्ण टोटल? हे काय आहेत मित्रांनो? यांना म्हणतात विभाजक. आणि यांना म्हणतात विभाज्य. आता ह्याच असेच प्रकारे मित्रांनो हा टीईटी 2021 मध्ये आले. आणि असेच प्रकारे टीईटी 2019 मध्ये आला आहे. टीईटी तर मित्रांनो आता ह्याच प्रमाणे हा पण उदाहरण बघा. 56 वस्तू समान वाटायची असतील तर किती प्रकारे वाटता येतील? 56 वस्तू समान वाटायची आहेत आपल्याला तर ते किती प्रमाणे वाटता येतील ते बघा मित्रांनो. इथं आपल्याला 56 ची विभाजक काढायचे आहेत. तर 1 ने भागला तर किती येतील? 56 लिहा इथं. त्याच्यानंतर आपण 2 ने जर भागला. 2 ने याला भाग जाते का? एकच स्थानी काय आहे? एकच स्थानी 2 आहे. तर जर 2 ने भागला तर किती येतील? 28 येतील. आणि मग 3 ने भागा. 3 ने भाग जाते का ते बघा. 56 आहे. 6 आणि 5 किती होतात? 6 आणि 5 11 म्हणजे 3 ने भाग जात नाही. 3 ने कसा भाग जाते? जे आपण यांची बेरीज करतो 5 अधिक 6 किती होतात? 6 आणि 5 11. याला जर 3 ने भागला. 3 ची कसोटी आहे. 3 ने भागला. 3 ने भाग गेला तर ह्या संख्येला भाग जातो पण जात नाही म्हणजे 3 ह्या संख्येने भाग जात नाही. आता 4 ने भागा. 4 ने भागला. आता ह्या संख्येला 4 ने भागा मित्रांनो किती येतात? 4 ने भागला तर 28 येतील. 4 ने भागला तर 14 येतील. 4 ने भागला तर 14. आता 5 ने भाग जाते का? 5 ने भाग जाते का? नाही. 5 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5 ने भाग जाते. पण इथं 0 आणि 5 नाहीये म्हणजे 5 ने भाग जात
नाही. आता 6 ने भाग जाते का? 6 ने भाग पण 6 आणि 42 फळा म्हणाई येते का? नाही येत. तर 6 ने भाग जात नाही. आता 7 ने भागा मित्रांनो. 7 ने भाग झाला. 7 ने भाग झाले तर 8 येतील. 8 7 8 56 हे मित्रांनो. तर हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 प्रकारे वाटता येतील. हे किती? 8 प्रकारे वाटता येतील. 8 प्रकारे वाटता येतील. हे झाले 8 प्रकार. यांना म्हणतात विभाजक. यांना विभाज्य म्हणतात आणि यांना म्हणतात मित्रांनो विभाजक. हे अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेमध्ये येत असतात. आता आपल्याला 12 14 याची लसावी आणि मसावी काढणे आहे. तर 12 अगोदर लिहा. 12 व 14. अगोदर मित्रांनो मी तुम्हाला बेसिक मेथड काय आहे ते सांगतो, त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये. हे बेसिक आहे. बेसिक. तर अगोदर आपण सर्वात अगोदर 2 ने भागा. 2 ने बेसिक. 2 ने भागा यांना. 2 ने भागल्यानंतर अर्धे 6 आणि हे 7. आता यांना 2 ने भाग जाईल का? तर 2 ने भाग जात नाही. 2 ने भाग जात नाही. दोन संख्येला कोणत्याही 2 संख्येला भाग गेला पाहिजे. 2 ने भाग जात नाही. 3 ने भाग जाते का? नाही. तर मग लसावी लिहा. लसावी हे झाले 2 आणि हे 6 आणि हे 7 आणि मसावी सर्व संख्येने जो भाग जातो त्याला मसावी झाली 2 आणि लसावी साइंदूने 12 आणि 84 हे झाली मित्रांनो 84 लसावी आणि मसावी 2 याची. आणि तुम्हाला जर शॉर्ट मध्ये काढायचे असेल शॉर्टकट मध्ये तर इथं 12 आणि 14 याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 14 आहे. तर 14चा फाळा 12 नेही कटले पाहिजे अशी तुम्ही संख्या शोधा. तर 14चा फाळा 28 मध्ये 12 येते का? नाही. तर 84 येते. तर 12लाही 84 ने भाग जाते आणि 14 ने 84 भाग जाते. म्हणून लसावी काय आहे? लसावी आहे 84. म्हणून लसावीलाच एलसीएम पण म्हणतात. हे झाली 84. आता याच्यानंतर इथं बघा मित्रांनो, इथं आपण बेसिक मेथड वापरणार नाही. इथं आपण शॉर्ट मेथड मध्ये बघू. तर बेसिक शॉर्टकट मध्ये 2 4 8 16 64. तर इथं सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 64. ह्या संख्येला सर्वांनी भाग जाते का? 2 नी भाग जाते, 4 नी भाग जाते, 8 नी भाग जाते आणि 16 नी भाग जाते. 16 ने 16 64 म्हणजेच लसावी किती आहे? लसावी आहे 64. आता आपण 120 72 216 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच लसावी. मोठ्यात मोठी संख्या जर म्हणले तर मसावी काढायची आणि लहानात लहान संख्या म्हटले तर लसावी काढायचे. तर आपल्याला आता मसावी काढायचे. 120 72 आणि 216 याची आपल्याला मसावी काढायची आहे. तर मसावी म्हणजे काय? सर्व संख्येने भाग जाते अशी संख्या, मोठ्यात मोठी संख्या. तर याने जर कधी भागला तर किती होईल? 60. हे किती? 36 आणि हे 216 म्हणजे 108. आणि जर याला 30 आणि याला 36 ने 18 आणि जर याला भागले तर 54. आणि आता मित्रांनो ह्यांना 2 ने भाग जाते का? जाईल. 15 आणि हे 9. 54 चे अर्धे येतील 27
14 हा 27. आता मित्रांनो याला कोणत्या संख्येने भाग जाते? 3 ने भाग जाते. 2 ने भाग जात नाही, कारण की एकच स्थानी 5 आहे म्हणून 2 ने भाग जात नाही. आता 3 ने भाग जाऊन पहा. 3 ने भाग जाईल. 3 पाची 15 आणि 3 तिरी 9 आणि हे 9 9 3 27 हे झाले मित्रांनो. आता तुम्ही याला 3 ने भाग जाते का? नाही, फक्त 2 ने जाते, 5 ला भाग जात नाही. म्हणून मित्रांनो आता काढायचे नाही, कारण की आपल्याला मसावी काढायची आहे. तर मसावी काय आहे? मसावी काढायची आहे. मसावी लिहा 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 3. तर मसावी किती झाली? 2 4 झाले 6 बेग बे बेदून 4 4 1 4 4 2 8 8 8 1 8 2 16 8 3 24 24. तर 24 आहे का ऑप्शन 24. तर हे झाली मित्रांनो ह्या मोठ्यात मोठी संख्या. मोठी संख्या जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या काळा म्हणत असेल तर मसावी काढायचं. आणि लहानात लहान संख्या म्हणत असेल तर लसावी काढावी. आता मित्रांनो हे टीईटी मध्ये टीईटी मध्ये आलेले प्रश्न आहे टीईटी मध्ये. आणि आता आपण दुसरा प्रश्न बघू. काही खोक्यात 96 224 160 अशी पुस्तके आहेत. त्याचे समान पुस्तके असलेले गट्टे करायचे असल्यास काय म्हणते? समान पुस्तके असलेले गट्टे करायचे असल्यास एका गट्ट्यात जास्तीत जास्त किती पुस्तके असतील? खोक्यात 96 224 आणि 160 याची आपल्याला मसावी काढायची आहे. तर तुम्ही 2 ने भागा. 2 ने जर भागले तर किती होईल? 2 ने जर तुम्ही भागले याला तर 96 4 आणि 48 आणि हे 112 होईल आणि हे 80 होईल. आणि जर याला 2 ने भागला तर 24 आणि हे 60 होईल आणि हे 40 होईल. 2 ने भागला तर आता तुम्ही जर याला 2 ने भागला तर 12 हे 30 आणि हे 20. आता अजून 2 ने भागा. 2 ने भागला तर 6 2 ने 15 आणि 2 ने 10. अजून 2 ने भागा. 2 ने भाग जाणार नाही. आता 3 ने भागा. 3 ने पण भाग जाणार नाही. आणि 4 ने भागा. 4 ने पण भाग जाणार नाही. तर बेदून 4 बेदून 4 4 1 4 4 2 8 8 1 8 2 16 8 2 16 16 1 16 2 33. तर मित्रांनो हे तुमचे एकूण किती समान पुस्तकाचे गट्टे आन्सर आहे 32. तर हे 32 हे तुम्हाला मित्रांनो 32 आन्सर येते. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता आपण अपूर्ण संख्याची मसावी व लसावी कशी काढतात ते बघू मित्रांनो. तर बघा, तर आपल्याला लसावी काढायची. लसावी तर याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. अगोदर अंशाची लसावी त्याच्यानंतर आपल्याला लसावी काढायची म्हणून अंशाची लसावी काढायची. मग छेदाची मसावी. आणि जर मसावी काढायची असेल तर अंशाची मसावी आणि छेदाची लसावी. हे झाले मित्रांनो 2 फॉर्म्युले आहेत. अपूर्णांक संख्याची लसावी व मसावी काढण्याची. तर
तुम्हाला जर लसावी काढायची असेल तर अगोदर अंशाची लसावी काढावी, त्याच्यानंतर छेदाची लसावी भागिले करा. हा दुसरा फॉर्म्युला आहे. मसावी, अंशाची मसावी आणि छेदाची लसावी. चला आपण काढूया. आपल्याला संख्या किती आहे? 2. याची आपल्याला अगोदर लसावी काढायची आहे. 2 आणि 4 ची लसावी काढायची आहे. 2 आणि 4 ची लसावी किती येईल? 4 येईल, कारण की 2 ने ह्या संख्येला भाग जाते म्हणून. तर आपण आता सॉल्व करू. हे किती झाले? 4 झाले. आणि याच्यानंतर आपल्याला मसावी काढायची आहे. तर मसावी कोणती आहे? 2 आहे. मसावी 2. तर आन्सर किती येईल? लसावी यांच्या 2, अपूर्ण संख्याची 2. छेदाची मसावी काढायची आपल्याला 3 आणि 5. 3 आणि 5. तर 3 ह्या संख्येला भाग जाणार का? याला नाही जात, म्हणून याची लसावी आहे, छेदाची मसावी आहे मित्रांनो 4 आहे. 4, तर आपली लसावी येईल 4. आता तर याचे आन्सर आहे 4. आता मित्रांनो आपण मसावी बघा. याची मसावीचा फॉर्म्युला काय आहे? मसावीचा फॉर्म्युला आहे छेदा अंशाची मसावी. जेव्हा अपूर्ण संख्याची मसावी काढायची असेल तर अगोदर अंशाची मसावी काढा, नंतर छेदाची लसावी. तर अंशाची मसावी काढा. किती आहे? 2 आणि 4. तर याची मसावी किती येईल? मसावी 2 येईल. आणि छेदाची लसावी 3 आणि 9. तर हे 9 येईल. 9. तर याची मसावी किती आहे? मसावी 2/9. हा आहे मित्रांनो मसावी. हे झाले अपूर्ण संख्याची मसावी व लसावी. हे जर तुम्हाला 2 फॉर्म्युले पाठ असले तर तुम्ही कोणत्याही संख्येची मसावी आणि लसावी काढू शकता. बघा मित्रांनो 12, 20, 25. तर आता यांना कोणते आपण 2 संख्येने आपल्याला काय काढायची? लसावी. तर 2 ने भागा. 2 ने भागला तर किती येतील? 6. आणि हे 10, 25 जसेच्या तसे. 25 जसेच्या तसे कोणत्याही 2 संख्येला भाग दिला पाहिजे. त्याच्यानंतर 2 ने भागा. 3 आणि हे 5 आणि हे 25. त्याच्यानंतर 3 ने भाग 2 संख्येला जाईल का? नाही. तर 5 ने जाईल. 5 ने 3 लिहा इथं. 5, 5 1 5 आणि हे 5 5 25. आता कोणत्याही 2 संख्येला भाग जात नाही, तर म्हणून लसावी काढायची. लसावी तर 2 गुणिले 5 गुणिले हे 3 आणि हे 5. तर 2 दुने 4. 4 पंचे 20. 20 तिरी 60 आणि 6 पंचे 60 इंटू 5. 6 पंचे 30 म्हणजे 300. 6 पंचे 30. 300. तर याचा लसावी येईल मित्रांनो. लहानात लहान संख्या म्हणजेच 300 आहे ती. आता आपण बघू दशांश संख्येची लसावी कशा पद्धतीने काढतात. तर हे बघा 0, 12, 36 आणि हे 108. इथं बघा मित्रांनो सर्वात मोठी संख्या कोणती आहे? हे आहे. तर 2 अंक दशांश संख्याच्या अगोदर, हे दशांश संख्याच्या अगोदर समान करून टाका. तर किती झाले? 3 आणि हे 36. इथं एक शून्य देऊन टाका. 08. आता दशांश अंक काढून टाका. 12, 360 आणि 108. आता मित्रांनो यांची तुम्ही लसावी काढा. 2 ने भागा. 2 ने भागला तर 6 येईल. 36, 18 आणि हे 54. आता याच्यानंतर 2 ने भाग जाईल का? 2 ने भाग जाईल. 2 ने 3 हे 18 हे झाले आणि हे
किती 27. आता 3 ने भाग जाते का? 3 ने भाग जाईल. 3 एक 3 आणि 3 तिरी 9, 9 तिरी 27. आता 3 ने भाग जाईल का? 3 ने भाग जाईल. 3 दाये 30 आणि हे 3. आता अजून 3 ने भाग जाईल का? 3 ने भाग जाईल का आता? नाही. तर हे झाले 30. लसावी इथं लिहितो. लसावी किती आहे? 2 3 3 आणि हे 10. हे 10 आणि 3. बेदुने 4 4 तिरी 12. 12 एक 12 बाजूंचे 12 तिरी 36. 36 360 ते. आता 36 साइन तिरी 18. 18 चे 8. अच्छा 1 3 तिरी 9. 3 तिरी 9 नाही 10. तर हे आहे मित्रांनो लसावी. आता आपण किती संख्या वाढवल्या होत्या? 2 संख्या नंतर दशांश टिंबाय म्हणून 10 चे इथं दशांश म्हणजे 10.80 हे झाली लसावी मित्रांनो. ही झाली लसावी. 2 संख्यांची लसावी 450 आणि मसावी 15 आहे. जर एक संख्या 75 असेल आणि तर दुसरी संख्या सांगा. म्हणजेच आपल्याला लसावी आणि मसावी दिलेली आहे आणि एक संख्या दिलेली आहे तर दुसरी संख्या सांगायची आहे. तर मित्रांनो याचा एक फॉर्म्युला आहे. लसावी इंटू मसावी बराबर पहिली संख्या आणि पहिली संख्या दुसरी संख्या किंवा दोन्ही संख्येचा गुणाकार दोन्ही संख्येचा गुणाकार. तर लसावी किती आहे? लसावी आहे 450 आणि मसावी किती आहे? 15. तर पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या आहे 75. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. दुसरी संख्या काढायची आहे. तर 450 भागिले 15 आणि हे 75 होतील. तर 15 तिरी 15 एक 15 25 15 पाची 75 हे 9 पाची 45 9 येतील म्हणजेच 90 यस. तर दुसरी संख्या आहे दुसरी संख्या 90 आहे. किती आहे? दुसरी संख्या 90. आता दुसरा उदाहरण बघा मित्रांनो. 2 संख्येचा गुणाकार 4355 असून त्याचा लसावी 255 आहे. तर मसावी काढा. तर आपलं उदाहरण काय आहे? लसावी इंटू मसावी आणि 2 संख्येचा गुणाकार. 2 संख्येचा गुणाकार. तर आपल्याला 2 संख्येचा गुणाकार दिला आहे 355. आता लसावी किती आहे? 255 आणि मसावी तर 3455 255 भागिला मसावी. तर याला मित्रांनो तुम्ही भाग द्या म्हणजे तुम्हाला मसावी मिळून जाईल. सॉल्व करा.